आज केला पण वाया नाही गेला अशी आज आमची बिर्याणी पार्टी झालेली. तुम्हाला सुरुवातीपासून सगळं सांगते. तर मी कार्तिकी आणि आज मी चाललेली माझ्या मैत्रिणीच्या घरी बिर्याणी पार्टी करायला. सायली, सुहानी, विद्या आणि मी मिळून बनवणार होतो छानपैकी बिर्याणी. सगळ्यात आधी तर चिकनला मॅरिनेट करून ठेवला आणि नंतर ह्या दोघी सरपण आणायला गेल्या आणि माझं नेहमीचं कामाला दिलेलं ते म्हणजे कांदा चिरायचं. तोपर्यंत पोरीने चूल वगैरे पेटवलेली, पाणी ठेवलेलं उकळायला आणि तेवढ्यात आमची विद्या खूप जास्त चिडली. म्हणली तास झालं पातेलं ठेवलंय चुलीवरती तरी पण ह्याला उकळी फुटना झाली आणि विद्याचा हा दम ऐकून दुसऱ्या मिनिटाला आमच्या पातेल्याला उकळी फुटली. आणि मग उकळी आलेल्या पाण्यामध्ये आम्हाला भात शिजायला टाकायचा होता. त्याआधी तर मीठ टाकलं पाहिजे ना, म्हणून मग ज्याला जास्त अनुभव आहे त्यालाच मीठ टाकायला लावलं आणि आम्ही कांदा वगैरे चिरत बसलेलो आणि चुलीवर भात शिजेपर्यंत ह्यांचं एकमेकांना हवा घालायचं काम चाललंच होतं. तेवढ्यात भात आमचा शिजत आलेला. मग आम्ही चेक केलं भात शिजलाय का नाही आणि त्यानंतर मेन गोष्ट शिजवायची होती ती म्हणजे चिकन. चिकन बघा आमचं केवढं जास्त भारी दिसतंय. चिकनचा मसाला बनवायचा होता त्यासाठी आम्ही पहिल्यांदा तर कांदा तळून घेतला आणि त्यानंतर आम्ही चिकनचा मसाला बनवायला घेतला. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल ना, मी 100% गॅरंटी देऊन सांगते, हे बघून तुमच्या तोंडाला 100% पाणी सुटणार. कुणाचे नाही सुटणार सांगा मला. आम्ही एवढं छान चिकन मसाला बनवलाय आणि हे बघून कुणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार. मला तर ते शिजतानाच असं वाटत होतं आत्ताच घेऊन खावं, पण मी थोडा पेशन्स ठेवला. म्हटलं थोडा वेळ थांबूया मग डायरेक्ट बिर्याणी खाऊया. एवढं छान आम्ही चिकनचा मसाला वगैरे बनवलेला आणि मला त्यांनी कोशिंबीर बनवायचं काम दिलेलं, कारण ह्या असल्या मोठ्या गोष्टी आपल्याला काही जमत नाही ते त्यांनासुद्धा माहिती. मग आम्ही मेन गोष्ट केली ती म्हणजे बिर्याणीला लेअर लावला. मस्तपैकी आमची बिर्याणी तयार होतच होती. सगळ्या दारामध्ये घमघमाट सुटला होता. आणि शेवट जेव्हा बिर्याणी डेकोरेशन करायचं काम होतं तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून डेकोरेट केली, कारण प्रत्येकाच्या हातची चवसुद्धा बिर्याणीमध्ये उतरली पाहिजे ना. आणि हा होता आमच्या बिर्याणीचा फायनल लुक. आणि लास्ट आमचं एकच काम उरलेलं ते म्हणजे कोशिंबीर आणि बिर्याणीला थोडासा दम द्यायचा होता. आणि मग हा एवढा सगळा पराक्रम आम्ही केलेला, त्यामुळे आम्ही गपचूपपणे भांडी घासून टाकली, कारण जेवल्यानंतर तर आम्हाला सुस्ती येणारच होती. मग आम्ही मस्तपैकी बिर्याणी ताटात वाढून घेतली आणि मस्तपैकी बिर्याणीवर ताव मारला. तर तुम्ही तुमची बिर्याणी पार्टी कधी करताय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडला नक्की शेअर करा.